भवानी माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचली आया तू शीतल छायेची छाया तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरित तयाला सेवा मानून घे सेवा मानून सारे गरे सारे ग पद स ग रे सारे रे सा ध स रे स रे स रे प ग प द स द प ग रे सारे ग प ग रे सा द प द सारे ग रे प ग न प सा द प ग रे सा शरणं प्रपद्ये परमेश्वरं शरणं प्रपद्ये परमेश्वरं शरणं प्रपद्ये परमेश्वरं शरणं प्रपद्ये परमेश्वरं शरणं प्रपद्ये सर्वेश्वरं शरणं प्रपद्ये सर्वेश्वरं ॐ नमस्ते गणेश्वरम् ॐ नमस्ते गणेश्वरं ॐ नमस्ते वेदेश्वरम् ॐ नमस्ते वेदेश्वरं नमो नमो ब्रह्मणे नमो नमो कर्मणे 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 ॐ नमो भगवते सर्वात्माय ॐ नमो भगवते सर्वात्मने सर्वात्मने
वाघासमोर शेळीला आणून बसवायचं, तिला खाऊ पिऊ घालायचं आणि ती जाड कधी होता याची वाट बघायची. खरं तर ही समोर जी मंडळी बसली आहे त्याच्यातली एक जरी व्यक्ती समोर आली तरी पाचावर धारण. त्यात सभागृहामध्ये आज बरेचसे सुरेल गायक आहेत इथं उपस्थित आहेत, ज्यांची भजनं ऐकली का असं वाटतं की आपल्याला काही येतच नाही. जसे आमचे जोडीवाले असतील, सुशील ओडणकर भाऊ असतील, जाधव भाऊ आहेत, शितकर भाऊ आहेत, काळवे भाऊ आहेत, अशी बरीचशी मंडळी आहे की जे सुरेल भजन गातात. त्याचबरोबर इथे कॉमेडीचे बादशाह किंग सर्व इथे आहेतच, आमचे जेपी वगैरे. त्यात असं होतं की मला गायला येतं, मला थोडं बोलायला सुद्धा येतं, पण स्टेज कॉन्फिडन्स कुठून आणणार. तर इथे ती सुद्धा मंडळी उपस्थित आहेत. जांभळे भाऊ असतील, कांदे भाऊ आहेत, अशा सगळ्या दिग्गजांसमोर मी फक्त प्रयत्नच करू शकतो आणि मी तोच करणार आहे. उदय पारकर भाऊ नाही आले का? कारण कॉन्फिडन्सच्या बाबतीत उदय पारकर भावांसारखा सध्या कोण नाही. पारकर बसले कारण उदय पारकर भावांचं खरंच म्हणजे असं सांगतो की त्यांना बाजूला कोण बसलाय, समोर कोण बसलाय किंवा बारी कोणाबरोबर आहे याच्याशी काय देणं घेणं नाही. चनप्पा चन गवडा करून कुठे भजन नेऊन ठेवतात ते त्यांचं सुद्धा कळत नाही. वाईटासाठी सांगत नाही, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या प्रत्येकांमध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे, फक्त आपल्याला ते व्यस्त आलं पाहिजे, तो प्रयत्न आहे.